नमस्कार मित्र, पुन्हा एकदा आले कोकणच्या आगरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आता आज मी आलो जुईनगर येथे. तर मोस्ट ऑफ तुम्हाला गावातले व्हिडिओ भरपूर बघायला पाहिजे जे कोकणातले मुरुड, अलिबाग, रोहा साईडचे. तर आता ते जाऊ द्या. आता तुम्ही थंबनेल बघून तर समजलं असं कुठल्या विषयावर मी आज बोलणार आहोत. तर आगरी समाजाचा इतिहास आपण काही वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. कोकण म्हटले की डोळ्यासमोर येतात समुद्र, नारळाची झाडं आणि मेहनती लोक. पण या कोकणच्या मातीत एक असा समाज आहे ज्याने हजारो वर्ष आपली ओळख जपली आहे. तो म्हणजे आगरी समाज. इतिहासाची सुरुवात. आगरी हा शब्द आगर या शब्दावरून आला आहे. आगर म्हणजे मीठ तयार करण्याची जागा. पूर्वीच्या काळात महाराष्ट्रामधील रायगड, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पालघर या किनारपट्टीत आगरी लोक राहत होते. हे लोक समुद्राच्या पाण्यातून मीठ तयार करत आणि हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता. त्याचा मुख्य व्यवसाय मीठ शेती, भात शेती, मासेमारी, पावसाळ्यात भात शेती आणि उन्हाळ्यात मीठ तयार करणे असं यांचं वर्षभराचं जीवनशैली चक्र असतो. भाषा आणि संस्कृती. आगरी लोकांची स्वतःची एक खास भाषा आहे आगरी भाषा. ही भाषा मिठासारखी असली तरी तिची लय आणि शब्द खूप वेगळे आहेत. त्याचे सण उत्सवही खास असतात. नारळी पौर्णिमा, शिमगा उत्सव, गणपती उत्सव अजून बरेच सण उत्सव असतात. गुढीपाडवा, नृत्य, गाणी, पारंपरिक पोशाख हे सगळं त्यांचे ओळख बनवतात. इतिहासाचा योगदान. मराठा एम्पायर काळात आगरी समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली. ते फक्त शेतकरी नव्हते तर स्थानिक अर्थव्यवस्थेचा एक मजबूत आधार होतो. मीठ उत्पादनामुळे व्यवहार वाढला आणि गावची प्रगती झाली. आज आगरी समाजात बदल आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय सगळ्या क्षेत्रात आगरी युवक पुढे जात आहे. पण तरीही ते आपली संस्कृती, भाषा आणि पारंपरिक जपून ठेवत आहे. हीच त्याची खरी ताकद आहे. आगरी समाज म्हणजे फक्त एक जात नाही तर एक परंपरा आहे, संस्कृती आहे आणि एक अभिमान आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका.